फक्त 2 ते 3 महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा आणि अशा पद्धतीची परफेक्ट आकारावर न तुटता आणि खुसखुशीत स्ट्रेक्चर असलेली साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत. उपवासासाठी एकदम कुरकुरीत, झटपट तयार होणारी आणि सगळ्यांची आवडती ही साबुदाणा बटाटा चकली एकदा माझ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर नेहमी तशीच तयार करा. अशाच पारंपरिक, सोप्या, हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी 3 वाटी साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजत घातलेला होता. अशा पद्धतीचा जेव्हा साबुदाणा असतो तो आपल्याला खिचडीसाठी हवा असतो, परंतु आपल्याला चकली करण्यासाठी अशा पद्धतीचा भिजलेला साबुदाणा पुरेसा नाही. तो कशा पद्धतीचा हवा आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. परंतु तुम्हाला हा साबुदाणा मात्र साबुदाण्याच्या वरती अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आणि 6 ते 7 तासासाठी अशा पद्धतीचा भिजवून घ्यायचा. त्यानंतर एक महत्त्वाची टिप्स जर म्हणाल तर साबुदाणा चकली जेव्हा आपण तेलामध्ये तळतो त्यावेळेस साबुदाणा मात्र त्यातला तळला जात नाही. चकली पटकन लाल होते परंतु साबुदाणा तळला जात नाही. तसं होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने आपण साबुदाणा हलकासा क्रॅक करून घेणार आहोत. ही महत्त्वाची टिप्स आहे, त्यामुळे ही एक स्टेप तुम्हाला फॉलो करायचीच आहे. त्यासाठी अगोदरच आपण साबुदाणा खूप जास्त पाण्यामध्ये भिजवला नाही, तो मोकळा असा व्हावा या पद्धतीचा आपण भिजवलेला, जेणेकरून तो आपल्याला मिक्सरला छान असा हलकासा क्रॅक करून घेता येईल यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने सर्व साबुदाणा आपण मिक्सरला छान असा हलकासा क्रॅक करून घेतलेला आहे. साबुदाणा बाजूला ठेवून देऊया. त्यासाठी 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं. पाणी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं. ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे. आणि हे पाणी आपल्याला सर्व साबुदाण्यामध्ये टाकायचं आणि छान असं सर्व साबुदाणा या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी असाच भिजत ठेवायचा. ही दुसरी महत्त्वाची आपली टिप्स झाली. हे पहा, छान असं या गरम पाण्यामध्ये आपण साबुदाणा छान असा भिजवून घेतला. आता अगोदरच जर आपण गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवला असता तर तो आपल्याला मिक्सरला छान व्यवस्थित असा क्रॅक करून घेता आला नसता, म्हणजेच एका साबुदाण्याचे 2 ते 3 भाग होईल अशा पद्धतीने तो साबुदाणा आपल्याला मिक्सरला दळता आला नसता. त्यामुळे आपण अगोदर गरम पाणी न टाकता खिचडीसारखा आपण साबुदाणा भिजवून घेतला आणि त्यानंतर अशा पद्धतीने छान असं साबुदाणा गरम पाण्यामध्ये आपण भिजवण्यासाठी ठेवणार. त्यामुळे ही एक स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे, ही स्टेप सोडू नका. झाकण ठेवूया आणि हा साबुदाणा आपण 1 तासासाठी, 2 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी तुम्ही ठेवला तरीही चालणार आहे. मी तर 1 तासासाठी ठेवलेला आहे. 1 तास झालेला आहे. साबुदाणा छान असा भिजलेला आहे. आता साबुदाणा चकलीसाठीचा साबुदाणा कशा पद्धतीचा असायला हवा हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, खूप छान परफेक्ट असा भिजलेला आहे आणि 1 तासानंतर तुम्ही साबुदाणा पाहू शकता अशा पद्धतीचा हवा. त्यानंतर आपण घेतलेले आहे बटाटे. आता बटाटे घेताना बटाट्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी अधिक करू शकता, परंतु या ठिकाणी बटाटे छान मऊसूत शिजलेले असायला हवे. आता चवीनुसार आपण टाकूया मीठ यामध्ये आणि लाल मिरची पावडर टाकलेली. लाल मिरचीऐवजी तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा असेल तरी देखील टाकू शकता. तुमच्याकडे उपवासाला जिरं खात असतील तर जिरे देखील टाकू शकता, परंतु आमच्याकडे उपवासाला जिरे कोथिंबीर खाल्ली जात नाही, त्यामुळे फक्त साधी सिंपल मीठ आणि मिरची टाकून आपण ही चकली बनवतात. आता या ठिकाणी तिसरी महत्त्वाची टिप्स जी असणार आहे ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती चकली करत असताना सांगणार आहे की तुमची चकली तुटते का. आता या ठिकाणी बटाटा थोडासुद्धा आपल्याला सगट ठेवायचा नाही. अशा पद्धतीने छान असं आपण बटाटा यामध्ये मॅश करीत सर्व एकजीव मिश्रण करून घेतलं आणि चकलीसाठीचं मिश्रण तयार आहे. चकली करण्यासाठीचा हा सोऱ्या घेतलेला आहे. ही जी डिश आहे तिला थोडंसं तेल लावून घेतलं आणि चकलीसाठीची ही डिश यामध्ये ठेवली. सोऱ्या छान असा पॅक करून घेऊया आणि लगेचच आपण चकली करण्यासाठी घेऊया. हे पहा, आता या ठिकाणी यामध्ये जे आपण मिश्रण भरणार आहोत चकलीचं ते एकसारखं छान असं व्यवस्थित असं दाबून भरा, म्हणजे चकली करताना व्यवस्थित अशी जमते, ती तुटत नाही. ही महत्त्वाची टिप्स आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याचदा जर बटाटा या ठिकाणी थोडाफार सगट शिल्लक राहिला तर चकली करताना देखील तुटू शकते किंवा साबुदाणा त्यामध्ये अडकला तरी देखील चकली करताना तुटू शकते. त्यामुळे शक्यतो बटाटा जर तुम्हाला हाताने व्यवस्थित मॅश करता येत नसेल,
गरम गरम असेल तर तुम्ही किसणीने किसून घेतला तर अगदी बेस्ट आहे. परंतु मी या ठिकाणी जेवढा हाताने छान असा मॅश करता येईल तेवढा जास्त मॅश करून घेतला. त्यामुळे चकली करताना एकही चकली तुटणार नाही. इवन मीच काय तर माझ्या आयुष पियुषला देखील ही चकली अगदी परफेक्ट करता आलेली आहे. त्यांनी देखील अगदी 2-3 चकल्या तयार करून पाहिल्या तर त्यांना देखील अगदी सहज जमलेल्या आहे आणि तुम्हाला तर अगदी परफेक्ट जमणार याची मी खात्री देते. हे पहा, सर्व चकल्या करून झालेल्या आहे. खूप छान अशा तयार झालेल्या आहे. कोणत्याच चकल्यांचा आकार बदललेला नाही. कडकडीत उन्हात 2 दिवस छान अशा वाळवून घेतल्या. चकली आपल्या सर्व तयार आहे. चकली या ठिकाणी तयार झालेली आहे. लगेचच आपण ती तळून घेणार आहोत. या ठिकाणी उपवासासाठीची चकली आहे त्यामुळे शेंगदाणा तेलामध्ये ही चकली तळून घ्यायची आहे. त्याचबरोबर शेंगदाणा तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. छान परफेक्ट रंगावर चकली तयार झालेली आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन आणि उन्हाळी वाळवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर देखील क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी चकली तळून घ्यायची. चकली जर व्यवस्थित अशी वाळवलेली असेल तर चकली वातड होत नाही. चकली जर वाळलेली नसेल तरी देखील वातड होऊ शकते. त्याचबरोबर तेल कडकडीत गरम केलेलं असावं. तेल कडकडीत गरम नसेल तरी देखील चकली छान कुरकुरीत होत नाही. त्यामुळे तेल देखील छान कडकडीत गरम करून घ्या. या ठिकाणी 2 ते 3 चकल्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या आपण तळून घेणार आहोत. हे पहा, तळल्यानंतर देखील परफेक्ट रंग आलेला आहे आणि क्रिस्प कशा पद्धतीचा आलेला आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. परफेक्ट रंगावर चकली आपली तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने साबुदाणा पापडची रेसिपी आणि इतर देखील उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्या व्हिडिओवर क्लिक करून देखील तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता. हे पहा, परफेक्ट रंगावर ही साबुदाणा बटाटा चकली तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीची चकली एकदा नक्कीच बनवा. तुमची चकली देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.